नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि भिजवलेली हिरवी वाटाण्याची उसळ कमी वेळात तयार होणारी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी हिरवे वाटाणे रात्रभर असं भिजत ठेवले होते। आता हे मी स्वच्छ पाण्याने धुतले। आता मी ह्यामध्ये मीठ घालते थोडंसं आणि कुकरला लावते आणि 5 ते 6 शिट्ट्या करून घेते। आता मी ते कढई तापायला ठेवली। ह्यामध्ये मी तेल घातले। आता मी यात घालते 1 चमचा जिरं, 4 ते 5 कढीपत्ता आणि आता घालते बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला फ्राय व्हायला पाहिजे, मीडियम फ्लेमवरती ठेवा आणि कांदा चांगला फ्राय व्हायला पाहिजे। आता यामध्ये घालते आलं लसूणची पेस्ट आणि चांगलं मिक्स करून घेते। आता यामध्ये घालते बारीक चिरलेला टमाटर आणि आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालते, कारण की टमाटर लगेच मऊ होईल म्हणून। आता यामध्ये घालते 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, चिमूटभर हळद आणि थोडेसे हिंग घालते आणि हे सगळे मसाले मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये मी वाटप घालते। वाटपची रेसिपी मी सान्यास किचनमध्ये टाकली, ती तुम्ही बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवेन। हे सगळं आमटी भाजीमध्ये घालायचं असतं, ह्याच्याने चांगली चव येते। तर ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, सुकं वाटतंय म्हणून, आणि चांगलं मिक्स करायचं। मसाल्यांसोबत चांगलं वाटप हे मिक्स व्हायला पाहिजे। आता मी 10 मिनिटं असं झाकून ठेवते स्लो फ्लेमवरती। वरून पाणी घालते आणि चांगलं शिजू दे। हे बघा, 10 मिनिटं झाली। आता मी झाकण काढते। चांगला सुगंध येतोय। आता यामध्ये हिरवे वाटाणे घालायचे आणि चांगलं मिक्स करायचं। आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर। हे बघा, चांगली उकळी आली आहे। आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते तुम्हाला। तर हे बघा, तयार झाली हिरवी वाटाण्याची उसळ। मस्त झाली आहे। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा ही रेसिपी। चला भेटू पुढच्या रेसिपीला। बाय।